फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी पनीर मसाला बनवणार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पनीर मसाला बनवण्यासाठी येथे मी 100 ग्रॅम पनीर घेतलेला आहे। आता आपण पनीर मसाला बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये मी 2 चमचे तूप गरम करून घेतला आहे। आता यामध्ये दालचिनी, छोटी इलायची, मोठी इलायची, 2 लवंग, 2 मिरे हे घालून घेतले आहेत। आता हे छान परतून घेऊ। आता यामध्ये मी बारीक कट करून घेतलेला कांदा घालून घेत आहे। येथे मी मीडियम साइजचे 2 बारीक कांदे कट करून घेतले आहेत। 2-3 मिनिटांनंतर पाहू शकता कांदा छान परतून झाला आहे। आता यामध्ये मी 3 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या घालून घेतल्या आहेत आणि आलं लसूणची पेस्ट पण घालून घेतली आहे। अद्रक लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत याला मी छान परतून घेतला आहे। आता यामध्ये मी 2 मीडियम साइजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले घालून घेतले आहेत। याला पण छान परतून घेऊया। 2-3 मिनिटांनंतर पाहू शकता टोमॅटो पण छान सॉफ्ट झाले आहेत। आता हे टोमॅटो एक साइडला करून घेऊया। यामध्ये मी अर्धा पळी तेल घालून घेत आहे। पोहे खायचे 2 चमचे बेसन पीठ घेतलेला आहे येथे मी। हे बेसन पीठ तेलामध्ये छान परतून घेऊ। बेसन पीठ पण येथे छान परतून घेतलं आहे। आता हे सर्व छान कांदा टोमॅटो यामध्ये मिक्स करून घेऊया। हे सर्व छान मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये मी थोडी हळद घालून घेतली आहे। 1 चमचा धने पावडर घालून घेऊ। 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लाल मिरची पावडर कमी जास्त घालून घेऊ शकता। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया। हे छान परतून घेतलं की यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला पण घालून घेतला आहे। गरम मसाल्याऐवजी येथे तुम्ही किचन किंग मसाला पण घालून घेऊ शकता। हे सर्व छान परतून झालं की यामध्ये आता दही घालून घेऊ। येथे मी अर्धी वाटी दही यामध्ये घालून घेत आहे। आता हे सर्व छान परतून घेऊया। गॅसची फ्लेम मी इथे कमी केलेली आहे। आता यावर झाकण ठेवून देऊ। 2-3 मिनिटांनंतर पाहू शकता सर्व मसाले छान परतून झाले आहेत। आता यामध्ये पाणी घालून घेऊ। येथे मी गॅसवर गरम पाणी करून घेतलं आहे। आता हे गरम केलेलं पाणी यामध्ये घालून घेऊ। यामध्ये मी 1 वाटी पाणी घालून घेत आहे। आता यावर झाकण ठेवून याला उकळी आल्यानंतर यामध्ये पनीर घालून घेऊ। याला छान उकळी आल्यावर यामध्ये मी पनीर घालून घेतलं आहे। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊ। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। आता 5 मिनिटे याला छान आपण शिजून घेऊया। चार 5 मिनिटांनंतर पाहू शकता पनीर मसाला तयार आहे। आता गॅस बंद करून घेऊ। बघू शकता चवीला अप्रतिम असा पनीर मसाला इथे तयार आहे। त्यासोबत खाण्यासाठी येथे मी नान बनवलेला आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपी सोबत।